सोलापुरातील चर्मकार विकास मंडळाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सोलापुरातील चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला सोलापूर शहरातील चर्मकार समाजातील बंधू भगिनी बहुसंख्येनं उपस्थित होते। चर्मकार समाजातून निवडून आलेल्या नगरसेविका संगीता जाधव आणि श्रीदेवी फुलारे तसंच सुमन चाबुकस्वार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर सेवानिवृत्त यशवंत कांबळे आणि टीईटी परीक्षा उत्तीर्ण सुनीता वनस्कर, पौर्णिमा धुळराव, रुपाली रोकडे, राजश्री कांबळे, ज्योती बनसोडे, प्रकाश कंजेरी, ज्योतिबा बनसोडे, वामन धुळराव यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आणि कार्य या विषयावर प्राध्यापक डॉक्टर व्हन हुवे यांचं व्याख्यान झालं। या कार्यक्रमाला हरिदास टोणपे, सुभाष सावस्कर, विठ्ठलराव अंगुले, राजशेखर जेऊरकर, मल्हारी बनसोडे उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वामन धुळराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर दत्ता हरवाळकर यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता शिंदे, शिवकुमार तोळनुरे, शिवपुत्र हरवाळकर, परशुराम शिंदे, दत्ता हरवाळकर, सदाशिव कांबळे, व्हन मराठे, अंबादास चाबुकस्वार, राजेंद्र कांबळे, अशोक धुळराव, संगीता हत्याळीकर, पौर्णिमा धुळराव आदींनी परिश्रम घेतले। भारतात परतल्यानंतर ते वर्ष होतं प्रामुख्याने 1917 ते वर्ष होतं। तर बडोद्याची दिवाणजी पत्र पाठवल्यामुळे भारतात पाठवले, भारतात परतले। 1917 साली बडोद्याच्या राज्याची सेवा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला गेले आणि खूप मोठ्या पदावर त्यांना तिथं संधी दिली। लष्करातील सचिव पदावर त्यांना संधी दिली, जेव्हा आपण मिलिटरी सेक्रेटरी म्हणतो अशा पदावर त्यांना संधी दिली। तरी त्या ठिकाणी सुद्धा त्यांना गेल्याच्या नंतर अपमानास्पद वागणूक मिळाली। त्यांनी जेव्हा आपलं सर्व सामान घेऊन गेले, त्यांना राहायला जागा मिळाली नाही। अनेक मित्रांकडे त्यांनी चौकशी केली, काही मित्रांनी नाईलाज असतो